हे हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रियांकाज हॅपी लाईफस्टाईल वर्ल्ड. तर तुमचं खूप स्वागत आहे याच्या व्लॉगमध्ये. आणि हा दिवस आहे आमचा दुसरा, जे की अलिबागच्या ह्या विलामध्ये. खूप सुंदर मॉर्निंग होती. सकाळी तुम्ही बघू शकता खूप छान अशी झोप लागली होती आणि आत्ता वाजले जवळजवळ 8 आणि आम्ही मस्तपैकी एक झोप छानशी काढून उठलो आहे. आणि बाहेरचं मी छानपैकी सकाळ बघते, खूप सुंदर वाटतं आहे. आणि असं कुठे नवीन ठिकाणी आलं की नेचरमध्ये तर खूपच सुंदर वाटतं आणि खूप छान नेचर होतं आणि मॉर्निंगमध्ये खूपच छान वाटतं. पहिला चहा केला आणि नाश्ता केला आणि त्यानंतर आमचं हे पिल्लू जे की पुस्तक वाचत होतं त्याच्या आजीसोबत. आणि त्याच्यानंतर ही मुलं 10 नाही वाजले आणि मुलं गेले आणि यांनी इतका एन्जॉय केला. आणि आम्ही पण लवकरच गेलो आज पूलमध्ये, कारण की काल मी जास्त नव्हते, मी साईडलाच थोडंसं पाण्याशी खेळत होते. पण आज म्हटलं नाही, आजचा दिवस हा सेकंड डे आहे आणि उद्या आम्हाला महाबळेश्वरसाठी निघायचं आहे. सो मी पण लवकर पूलमध्ये गेली. एक 10-10:30 झाले असतील आणि छानपैकी म्युझिक ऑन केलं आणि मीच सुरुवात केली. मी केली आणि त्याच्यानंतर बाकीचे सगळे आले आणि त्यांनी सगळ्यांना जॉईन केलं. मला थोडंसं आतमध्ये जायला खूप थंड पाणी होतं आणि हे लोक खूप फोर्स करत होते. स्मितेश खूप फोर्स करत होता. मला ॲक्च्युली भीती वाटत होती की नको, म्हणून मी साईडलाच खेळत होते. आणि त्यानंतर रिधान आला आणि त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी मी त्याला इकडून तिकडे हे करत होते की नाही, तू लांब नाही जायचं, तू इथंच खेळायचं साईडला. आणि तो खेळत होता मस्त. त्याच्यानंतर स्मितेशने त्याला आतमध्ये नेला. लिटरली खूप घाबरले मी, बाकीचे पण खूप घाबरले होते, पण तो मात्र खूप एन्जॉय करत होता. तो त्याच्या मामाला बोलत होता की नाही, मला सायकलिंग करायची. तसंच ते घेऊन जात होते. त्याच्यानंतर मी थोडी डेअरिंग केली आणि मी पूलच्या आतपर्यंत गेले. लिटरली पाणी माझ्या वरती होतं, म्हणजे शोल्डरपर्यंत पाणी होतं आणि मला खूप भीती वाटत होती. खूप गार पाणी होतं. थोडंसं नॉर्मल झाल्यानंतर गेले, तरी पण बराच वेळ झाला तरी वातावरण खूप असं थंड होतं. हे लोक मस्त, ह्यांना काही फरक पडत नव्हता. आणि त्याच्यानंतर मी पण एन्जॉय केला. मी पण छान, आम्ही पूलमध्ये डान्स केला. मुलांनी खूप एन्जॉय केलं. स्पेशली असं विलामध्ये पूल मिळाला ना तर पैसा वसूल आहे. खूप छान एन्जॉय करतो आहे. तुम्ही बघू शकता रिद्धांत खूप एन्जॉय करत होता. आमचा फक्त प्रियांश नव्हता इथं. आम्ही त्याला खूप मिस केलं, कारण की लास्ट टाईम तू जेव्हा होता तर आम्ही तेव्हा खूप मजा केली होती आणि त्याला पण खूप आवडतं पूलमध्ये यायला. हे पिल्लू बघा, हे थोडंसं तर घाबरलं, कारण की डोक्यावरून पाणी तेवायला जात होतं. तरी पण त्याचं चाललं होतं की नाही, मला सायकलिंग करायची आणि चालू आहे त्याचं मस्त मजा. त्याने खूप छान एन्जॉय केला आणि मी पण शॉक झाले की याला किती आवडतं आहे खेळायला पाण्यामध्ये. त्याचा पप्पा बघू शकताय, त्याचा पप्पा बाकीचे ज्यांना पोहता येतं त्यांच्या पाठीवर बसून तो सुद्धा स्विम करत होता. आणि आम्ही मस्त हसत होतो त्याला की तू बाकीच्या पाठीवर बसून स्विमिंग करतोय. आणि त्याच्यानंतर आमचा लंचचा प्लॅन होता. आम्हाला जायचं होतं लंच करायला दुपारी. आणि त्याच्यानंतर एक बीचचा प्लॅन झाला होता की एक आज बीच होऊन जाईन. त्यानंतर मी मस्तपैकी रेडी झाले. लिटरली एवढी टॅन झाली ना स्किन त्या पूलमधून निघाल्यानंतर. काल तर नव्हते मी गेलेले, पण थोड्याच वेळासाठी गेले आणि त्याच्यानंतर एवढं काळा काळा चेहरा वाटायला लागला, खूप टॅनिंग वाटायला लागलं. मस्तपैकी हेअर थोडंसं ड्राय केले आणि बघू शकताय छान अशी रेडी झाली आहे. बाकीच्यांना तर मी रेडी करण्याच्या चक्करमध्ये पडलेच नाही बिलकुल. सगळे म्हणत होते मला रेडी कर, मला रेडी कर. म्हटलं नो, अजिबात नाही. मी मस्त रेडी झाले, श्राव्याला रेडी केली आणि मी बाहेर फोटो काढत होते. तोपर्यंत श्राव्यानी मम्मीला, आत्याला सगळ्यांना रेडी केलं आणि खूप छान रेडी केलं तिने. मम्मीने आज पहिल्यांदा ड्रेस घातला होता. तिने मस्तपैकी त्यांना रेडी केलं आणि नंतर आम्ही सगळ्यांनी छान छान फोटोज काढले. खूप मजा आली. सगळ्यांनी फॅमिली फोटो शूट केलं आणि असं कधी होत नाही. आपण पण थोडं टेन्शन फ्री असतो. बाकीचे पण जी मोठी माणसं आहेत ते सुद्धा टेन्शन फ्री होऊन फोटोशूट करत होते. तुम्ही बघू शकता. आमचे फोटोज कसे वाटले तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि तुम्हाला हा ड्रेस कसा वाटतो. मी हा खूप आधी घेतला होता आणि त्याचं उद्घाटन मी इथं केलं. आणि हे आमचं पिल्लू, त्याचे कॅन्डिड काढलेले मी फोटोज. आणि बाकीचे हे आमचे हिरोज जे की मस्त रेडी झालेत, मस्त टॅन झालेत. आणि त्यानंतर आमचे ह्या 2 गर्ल्स, एकदम यंग गर्ल्स. आणि बघू शकता पहिल्यांदाच ड्रेस घातला आणि खूप सुंदर वाटत होत्या. आणि श्राव्याने खूप त्यांना छान रेडी केलं होतं. मम्मीला तर खूप छान छान कमेंट आले जेव्हा मी फोटोज शेअर केले. आणि ती नाही घालत, तिला खूप हे करते ती, बिलकुल नाही तिला ठीक वाटत की नाही आता जावई आलेत. पण सो वॉट, म्हणजे
असं कुणाचंच रिस्ट्रिक्शन नाही आहे घरामध्ये, सगळे तिला फोर्स करतात पण ती बिलकुल तयार नाही होत. पण यावेळेस तिने मनावर घेतलं आणि तिने तो ड्रेस वेअर केला. आम्हाला खूप आवडलं एका नवीन लुकमध्ये आईला बघून. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो हे दुपारी. तुम्ही बघू शकता किती छान घनदाट गोळा करायचे म्हणजे लावायचे आणि ना समोर एक व्हाईट कलरचा विला पाहिजे. कसं वाटतं श्राव्या तुला? खूप चांगलं वाटतं. आणि तू काय प्लॅनिंग करते श्राव्या इन फ्युचरसाठी? विला घ्यायचा तुला? आपण तुझं इथेच लग्न लावून देऊ ना? नाही, विलातच राहा मग तू. फायनली आम्ही पोचलोय आणि आत्ता वाजले 4 आणि थोडंसं सूर्य डुबत आलेला आहे. मस्त वाटतंय पण वातावरण खूप छान वाटतंय. आम्ही पटकन छान छान फोटोज काढून घेतले कारण की सूर्य मावळत होता. श्राव्याचं ॲज युजल शंख शिंपले गोळा करायचं काम चालू होतं आणि आमचं साईड बाय रील्स वगैरे चालू होत्या आणि खूप सुंदर असं वेदर झालेलं होतं. बाकीचे नाश्ता करत होते पण आम्ही मस्त आमचे फोटोशूट केले. त्यानंतर आम्ही रात्रीचे गेलो पतंग हॉटेलला. जायचं होतं दुसरीकडे पण तिकडं त्यांचं बंद होतं हॉटेल. बट फायनली आम्हाला हे पतंग म्हणून हॉटेल आहे जे सी फूडसाठी खूप फेमस आहे आणि आम्हाला मिळालं. पण माझं बॅड लक, माझा फ्रायडे होता. बाकीच्यांनी मस्त मजा केली आणि मी खूप खराब असं व्हेज खाल्लं. बट ठीक आहे, बाकीच्यांना आवडलं जेवण. पतंग म्हणून आहे हॉटेल, तुम्ही नक्कीच सर्च करू शकता. खूप मस्त टेस्टी जेवण होतं, सगळे बोलत होते. आणि त्यानंतर आम्ही घरी निघालो आहे. आत्ता वाजलेत रात्रीचे 11 आणि मस्त ह्यांनी सगळ्यांनी जेवले पण मी आणि मोहिनी व्यवस्थित नाही जेवलो बिकॉज माझा फ्रायडे, त्यामुळं आंबट वगैरे काही खाता येत नाही आणि खराब. आम्ही प्लॅन केला रात्री, आत्ता वाजले होते 12:30 आणि स्मितेश म्हणाला हे तर खूप अंधार असतो, हे तर बिलकुल लाईट नसतात. तर आम्ही निघालो वॉक करत. ते पण इतकी भीती वाटत होती, समोर सगळं अंधार होतं आणि जंगल आहे आजूबाजूला आणि हे लोकांचं चाललं होतं की आपण जाऊया. पण मी त्यांचा प्लॅन सक्सेसफुल नाही होऊन दिला. मी त्यांना रिटर्न आणलं. मला खूप भीती वाटत होती की पायी जायचं एवढं अंधारामध्ये, तर मी त्यांना पुन्हा रिटर्न आणलं आणि गाडी काढायला लावली आणि शेवटी आम्ही गाडीने चाललो आहे. आणि ह्यांनी अचानक तो पूर्ण लाईट ऑफ केला गाडीच्या आणि बघू शकता इतका अंधार होता ना, बिलकुल काहीच दिसत नव्हतं, खूप काळोख होता. मी त्याला म्हटलं नको प्लीज असं काही करू नको, आपण लगेच घरी निघूया. आजूबाजूला पण बिलकुल काहीच नव्हतं. तिथं खूप अशी रहदारी बिलकुल नसती आणि खूप अंधार असं जंगली भाग होता. मी नकोच म्हटलं ह्याला आणि त्याच्यानंतर आम्ही म्हटलं हौजी खेळायचे, कॅश नाही आहे कुणाकडं. आम्ही एका शॉपमध्ये गेलो, तिथं खूप साऱ्या गोष्टी विकत घेतल्या पण आम्हाला कॅश तर काही मिळाली नाही त्यांच्याकडून. बट ठीक आहे, आईस्क्रीम आणि स्वीट्स घेतले आणि रेडीमेड हल्दीरामचा स्वीट्सचा डब्बा घेतला गुलाबजामचा घरच्यांसाठी. आणि त्याच्यानंतर आम्ही हौजी खेळली आणि पुन्हा एकदा आज मीच जिंकले. पण ह्यांनी मला गिफ्ट नाही दिलं कारण की कुणाकडंच कॅश नव्हती. मला म्हटले नंतर देतो. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.